कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले असून इथला इतिहास अंगावर काटा आणणारा आहे. त्याचबरोबर इथली कला संस्कृती जगात भारी आहे. म्हणूनच कोल्हापूरला पहिले कलापूर असं म्हणून ओळखले जायचे. कोल्हापूर म्हटलं तर 3.5 शक्तिपीठांपैकी असलेलं आई अंबाबाईचं मंदिर आणि छत्रपती शाहू महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी डोळ्यासमोरच येते. इथल्या बाजारपेठ, जुनी घरं आणि इथलं राहणीमान बघून सगळं काही निवांत आहे असं जाणवतं. आता कोल्हापुरात आलोय आणि तांबडा पांढरा रस्सा व मिसळ यावर ताव मारल्याशिवाय राहूच कसू शकतो. इथली खाद्य संस्कृती झणझणीत असली तरीही लोक मात्र प्रेमळ आहेत बरं का. नमस्कार, कोल्हापुराच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत आहे. चला तर मग कोल्हापूर सोबत फिरूया. हॅलो, दिस इज ब्लॉगर राज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, आपण आहे कोल्हापूरमध्ये. येस, सकाळी कोल्हापूरमध्ये पोहोचलो, म्हणजे अराउंड 12 वाजता कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे. मोठा ब्लॉग आपला संपलेला आहे आणि हा कोल्हापूरचा स्पेशल ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. सो आता वाजले 3 आणि आत्ताचा नेक्स्ट प्लॅन आहे की महालक्ष्मीच्या मंदिराला भेट द्यायचं आणि तिकडे जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं. आम्ही असं हॉटेल वगैरेमध्ये बुकिंग नाही केलेली, आम्ही होमस्टेमध्ये बुकिंग केलेली आहे. सो थोडंसं माहोल एकदम बरं असा आहे इकडे. सो हा इकडे रूमच्या बाहेरचा एरिया असा आहे. इकडे पोस्टर वगैरे लावलेले आहे आणि ज्या पण स्पेशल गोष्टी आहेत कोल्हापूरमध्ये, सो इकडे एका बॅनरवरती म्हणजे प्रिंट करून पोस्टर असे चिपकवलेले आहेत. आपलं कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराज, महालक्ष्मी मंदिर, शाहू महाराजांची समाधी, परत तिकडे स्टॅच्यू आहे, शाहू पॅलेस आहे तिकडे, इकडे मंदिर आहे आणि हा डॅम आहे. सो असं काही पूर्ण कोल्हापूरची जेवढी संस्कृती आहे, कोल्हापूरमध्ये जेवढ्या गोष्टी केल्या जातात, सेलिब्रेट केल्या जातात, ते सगळं तिथे दाखवलेलं आहे. तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये खूप सारं बघायला मिळणार आहे. ही अशी वाईब आहे रूमची, होमस्टेची. आता कोल्हापूर म्हटलं तर सगळे काही निवांत असते बघा. महालक्ष्मीच्या मंदिराला भेट देण्याच्या आधी म्हटलं आजूबाजूच्या बाजारपेठेत नजर मारावी. बाजारात असाच रॅन्डम फिरताना नजरच पडते ते म्हणजे इथली जुनी घरं, दुकानं आणि मंदिरे. या सगळ्यांची काय एस्थेटिक व्हॅल्यू आहे हेच यावरून फील होते. काय पाहिजे घ्यायचं? घ्यायचं तर घे. हे बघता बघता मी महालक्ष्मीच्या मंदिरात येऊन पोचलो. हे अंबाबाईचं मंदिर महाराष्ट्रात असलेल्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक. मंदिराच्या आवारात मुख्य मंडप नजरेस पडतो. देवळाच्या भागात 4 देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होते, म्हणून इथल्या व्यवस्थापनाने नीटनेटकी सोय केलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना आहे. दर्शन करता करता संध्याकाळची वेळ कधी होऊन गेली हे कळलंच नाही आणि हीच वेळ सनसेट बघायची एक उत्तम वेळ असते असं म्हणतात. म्हणूनच रंकाळा लेक जायचा इम्प्रॉम्प्ट प्लॅन बनला. तर ना मी शॉर्ट फिल्म वगैरे बनवतो, यूट्यूबवरती टाकतो. तर त्यासाठी म्हटलं तुम्ही बसलाय पेपर वाचत तर तुम्हाला विचारावं एकदा. चहा वगैरे घेतला? बरं बरं, चला मग. 75 हो, 76 चालू आहे. बरं, होय. आर्मीमध्ये होते, कॉर्पोरेशन. बरं बरं बरं. कसं आहे कोल्हापूरमध्ये, कसं आहे ना? कोल्हापूरचं वातावरण, पाणी, भाजीपाला सगळं सुखी आनंदी समाज आहे. बरोबर. महालक्ष्मी कृष्ण आणि सुखी आहे. बरं. कोणती कोणती गोष्ट बघण्यासारखी आहे कोल्हापूरमध्ये? शाहू हां, ते बघण्यासारखं आहे. कन्या मोठी बघण्यासारखं आहे. बरं. रंकाळा बघण्यासारखं आहे. त्या पलीकडे पॅलेस आहे. बरं. जुना अंबाबाई मंदिर आहे. हां. तुमचं हे आहे काय बरं, भवानी लोक आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. ते आलं, फिरून आलं. तुम्हाला काय बघितलं? आता रंकाळाला चालू होतं. ज्योतिबाला उद्या जाणार आहे.
बर. ऐकायचं ठिकाण आहे. पन्हाळा सकाळी जाणार आणि ज्योतिबा दुपारी करणार. चला मग. हो, जवळ ईशागड आहे. ईशागडून लांब आहे तुम्हाला. हां 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 हां. जास्त आहे. दर्शन वाटेल जावा. दत्त महाराज. बरं बरं, चालेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. त्या आजोबांबरोबर मनसोक्त गप्पा मारून आम्ही पुढे निघालो. रंकाळा लेकला पोहोचताच नजरेस पडतो तो म्हणजे सुंदर असा सनसेट. आम्ही एकदम परफेक्ट टायमिंगवरती पोहोचलो होतो. चला, वाडा मिसळ तर बंद होती, तर आपण काय खातोय? डोसा. आणि ते पण कुठे? चौपाटीवर. रंकाळा चौपाटी. कसं आहे? सनसेट बघितल्यानंतर विचार केला की बाजूच्या चप्पल मार्केटला पण एक्सप्लोर करूया. कोणती चप्पल घेतली भाऊ? खूप मोठी चप्पल घेतली तू पण. आज दिवसभर हुंडारल्यानंतर विचार केला की आज दिवसभराचा थकवा मटणावर ताव मारूनच घालवावा. म्हणूनच आम्ही गेलो सुप्रसिद्ध असलेलं कोल्हापूरमधलं देहाती रेस्टॉरंटमध्ये. सो हा मेन्यू आहे. कोल्हापूरमध्ये आलं आणि मटण भाकरी नाही खाणार असं होणारच नाही. आपण आता देहाती म्हणजे कोल्हापूरमधलं सगळ्यात फेमस नॉनव्हेजसाठी फेमस असलेलं ठिकाणाच्या इथं आलो आहे आणि देहाती रेस्टॉरंटमध्ये. सो मी मटण थाळी ऑर्डर केली आणि रेशमाने चिकन थाळी. इथली जी स्पेशल आहे मटण थाळी ती मी ट्राय करणार आहे. बघूया कसं आहे तुम्हाला सांगतो. एक नंबर आहे. पहिलं मी एका रेफरन्सने आलेलो आहे आणि खाऊन तुम्हाला सांगतो कशी आहे. मग आता जेवणावर ताव मारायचा का? अर्धा नाही पाऊण तास वाट बघितली मटणाची. आता आलंय तर तुकडाच पाडतो डायरेक्ट. आपल्या वाटेमध्ये आपल्या ताटामध्ये काय काय ते मला एकदा सांगतो. सो हा आहे पांढरा रस्सा, हा आहे तांबडा रस्सा, हा आहे मटण आणि हा आहे मटण खिमा, ही ज्वारीची भाकरी आणि हा दही खांदा. एवढंच थाळीमध्ये, जास्त काही नाही आहे. तर मित्रांनो, हा होता आपला कोल्हापूरचा भाग 1. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन भागासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया कोल्हापूरच्या भाग 2 मध्ये. बाय बाय.